नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी काही सेकंदातच कसा काढायचा हे शिकणार आहोत। सर्वप्रथम आपण वर्ग म्हणजे काय हे समजून घेऊया। वर्ग म्हणजे दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता आपल्याला त्या संख्येचा वर्ग मिळतो। उदाहरणार्थ, जर 7 ही संख्या घेतली आणि या 7 ला 7 नेच गुणलं तर गुणाकार येतो 49, म्हणून 7 चा वर्ग आहे 49। हे वर्ग अतिशय सोप्या पद्धतीने कसे काढायचे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। हे वर्ग काढण्याच्या काही पद्धती आहेत, त्या पद्धती आपण पाहूया। एकक स्थानी 0 हा अंक असेल तर वर्ग कसा काढायचा, एकक स्थानी 5 हा अंक असेल तर वर्ग कसा काढायचा, आणि एकक स्थानी 0 व 5 शिवाय दुसरा कोणताही अंक असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे आपण अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। आता आपण पहिला प्रकार पाहूया। एकक स्थानी 0 हा अंक असेल तर वर्ग कसा काढायचा। पण या पद्धतीने वर्ग काढण्यासाठी आपले 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजे। चला तर आपण पहिला प्रकार पाहूया। तर बघा, एकक स्थानी 0 हा अंक असेल तर एखाद्या संख्येचा वर्ग कसा काढायचा ते आपण पाहूया। 20 चा वर्ग, इथं एकक स्थानी 0 आहे, मग वर्ग करताना काय करायचं, इथं 1 0 आहे म्हणून 2 0 लिहायची, शून्याची दुप्पट केली आणि 2 चा वर्ग 4 इथे लिहून घ्यायचा। 20 चा वर्ग किती आला, 400 आला। आता आपण 40 चा वर्ग काढू। एकक स्थानी 1 0 आहे म्हणून वर्ग काढताना 2 0 लिहायचे आणि 4 चा वर्ग 16। बघा, आपण काही सेकंदातच हे वर्ग काढले। आता आपण पुढचे वर्ग काढू। 50 चा वर्ग, इथं 1 0 च्या ऐवजी 2 0 लिहायचे आणि 5 चा वर्ग 25। 50 चा वर्ग किती आला, 2500 आला। आता 100 चा वर्ग काढू, पण इथं 2 0 आहेत, मग वर्ग काढताना आपण 4 0 लिहायचे आणि 1 चा वर्ग 1, मग 100 चा वर्ग किती आला, 10,000 आला। 100 चा वर्ग 10,000। आता 600 चा वर्ग काढू। इथं 2 0 येतं म्हणून वर्ग काढताना 4 0 लिहायचे आणि इकडे डावीकडे 6 चा वर्ग लिहायचा। 6 चा वर्ग आहे 36, मग 600 चा वर्ग किती आला, 3,60,000। तर बघा मित्रांनो, आपण अतिशय सोप्या पद्धतीने अगदी काही सेकंदातच हे वर्ग काढून घेतलेले आहेत। आता आपण दुसरा प्रकार पाहूया। एकक स्थानी 5 हा अंक असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे सुद्धा आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। 15 चा वर्ग, अगोदर एकक स्थानच्या अंकाचा वर्ग लिहायचा। 5 चा वर्ग 25, तो इकडं उजवीकडे लिहायचा आणि नंतर मग दशक स्थानची संख्या आहे 1 आणि 1 गुणिले 1 च्या पुढची संख्या 2 घ्यायची आणि त्यांचा गुणाकार करायचा। 1 गुणिले 2 गुणाकार आला 2, मग 15 चा वर्ग किती आला, 225। इथं काय केलं आपण, अगोदर 5 चा वर्ग काढला 25 आणि तो उजवीकडे लिहिला। त्यानंतर दशक स्थानची संख्या आहे 1, 1 गुणिले 1 च्या पुढची संख्या घेतली 2 आणि त्यांचा गुणाकार करून तो गुणाकार आपण डावीकडे मांडून घेतला। बघा, अगदी काही सेकंदातच हा एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग आला आहे। आता आपण या सर्व संख्यांचे वर्ग काढून घेऊया। 5 चा वर्ग 25 आहे, आपल्याला माहीतच आहे, मांडून घ्यायचा। 2 गुणिले 2 च्या पुढची संख्या आहे 3, बेत्रिक 6, मग 6 इकडे डावीकडे मांडून घ्यायचे। 25 चा वर्ग आला 625। आता 35 चा वर्ग काढू। 5 चा वर्ग 25 आणि 3 गुणिले 3 च्या पुढची संख्या आहे 4, 3 चौक 12। 35 चा वर्ग किती आला, 1225। आता 45 चा वर्ग काढू। 5 चा वर्ग 25 आणि 4 गुणिले 4 च्या पुढची संख्या 5, 4 गुणिले 5, 4 पंचे 20।
45चा वर्ग आला 2025. आता या संख्यांचे वर्ग आपण काढून घेऊ. 5चा वर्ग 25 आणि 5 गुणिले 5च्या पुढची संख्या 6, 5 × 30. 55चा वर्ग आला 3025. 65चा वर्ग काढू. 5चा वर्ग 25 आणि दशक स्थानी आहे 6, 6 गुणिले 6च्या पुढची संख्या 7, 6 × 42. 65चा वर्ग आला 4225. आता 85चा वर्ग काढू. 5चा वर्ग 25 उजवीकडे लिहून घेतला आणि 8 गुणिले 8च्या पुढची संख्या 9, 8 × 9 = 72. 85चा वर्ग आला 7225. आता लास्ट एक्झाम्पल आहे 95चा वर्ग. 5चा वर्ग 25 आणि 9 गुणिले 9च्या पुढची संख्या आहे 10, 9 गुणिले 10 90. 95चा वर्ग आला 9025. तर बघा, एकक स्थानी 5 असलेल्या संख्यांचा वर्ग आपण अतिशय सोप्या पद्धतीने काढलेला आहे. आता शेवटचा प्रकार पाहूया. एकक स्थानी 0 व 5 सोडून दुसरा कोणताही अंक असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा. एक एक्झाम्पल घेऊ आपण. 32चा वर्ग. इथं एकक स्थानी 0 ही नाही आणि 5 ही नाही. आता इथं वेगळी ट्रिक आहे. अगोदर एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा. एकक स्थानी आहे 2, 2चा वर्ग 4, तो इकडं उजवीकडे लिहून घेतला. आता ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 2 6 आणि पुन्हा त्याला 2 ने गुणायचं. 6 दुने 12 म्हणजे या 3 संख्यांचा गुणाकार करून घेतला आपण. 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणाकार आला 12. 12चे 2 घेतले आणि हातचा 1 इकडं डावीकडे लिहून घेतला. त्यानंतर मग दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा. 3चा वर्ग आहे 9 आणि या दशक स्थानच्या अंकाच्या वर्गामध्ये हा हातचा मिळवायचा आधीचा. 9 + 1 10. मग हे 10 इकडं डावीकडे लिहून घेतले. 32चा वर्ग आला 1024. आता पुढचं एक्झाम्पल घेऊ. 29चा वर्ग. सर्वात अगोदर काय करायचं, एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करून घ्यायचा. एकक स्थानी आहे 9, 9चा वर्ग किती आहे 81 आहे. मग इथं एकक स्थानचा अंक इकडं मांडून घ्यायचा आणि 8 हातचा द्यायचा. 9चा वर्ग आहे 81 म्हणून 81चे 1 इथं घेतले आणि हातचा 8 दिला. आता या 3 संख्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 9 गुणिले 2 92 18 आणि 18 दुने 36 आणि जो काय गुणाकार आला याच्यामध्ये हे 8 मिळवायचे. 36 + 8 44. मग 44चे 4 घ्यायचे, हातचा 4 द्यायचा, आधीचा हातचा खोडून टाकायचा. आता दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा. 2चा वर्ग आहे 4 आणि त्या 4 मध्ये हा हातचा मिळवायचा. 4 + 4 = 8. 29चा वर्ग आला 841. बघा, आपण इथं काय केलं, अगोदर एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करून घेतला आणि जो काही वर्ग आला त्याच्या एकक स्थानचा अंक घेऊन हातचा दिला. नंतर या 3 संख्यांचा गुणाकार केला आणि गुणाकार करून त्यामध्ये हातचा मिळवला आणि पुन्हा हातचा आला आणि शेवटी आपण दशक स्थानच्या अंकाचा वर्ग केला आणि त्या वर्गामध्ये हा हातचा मिळवला. अशा प्रकारे 29चा वर्ग आला 841. आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. 76चा वर्ग. सर्वात अगोदर काय करायचं, एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा. 6चा वर्ग आहे 36. मग 36चे 6 इथं घ्यायचे आणि हातचा 3 मांडून घ्यायचा. त्यानंतर या 3ही संख्यांचा गुणाकार करायचा. 7 गुणिले 6 गुणिले 2 7 × 42 आणि 42 दुने 84 आणि हा जो काही गुणाकार आलाय त्याच्यामध्ये हा हातचा मिळवायला विसरायचं नाही, नाहीतर आपला वर्ग चुकन. 84 मध्ये 3 मिळवल्यावर किती होतात 87 होतात. 87चे 7
हातचा आला 8, आधीचा हातचा कट केला. आता शेवटी काय करायचं, 7चा वर्ग म्हणजे दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा. 7चा वर्ग आहे 49 आणि या वर्गामध्ये आधीचा हातचा मिळवायचा. 49 अधिक 8 57. अशा प्रकारे 76चा वर्ग आला 5776. आता लास्ट एक्झाम्पल पाहूया 73चा वर्ग. अगोदर एकक स्थानच्या अंकाचा वर्ग काढून घेऊ. 3चा वर्ग आहे 9. आता इथं हातचा आलाय का, तर नाही, हातचा आलेला नाही, त्याच्यामुळे आता हातचा देण्याची गरज नाही. आता या तिघांचा गुणाकार करायचा. 7 गुणिले 3 गुणिले 2, 7 त्रिक 21 आणि 21 दुने 42. मग 42चे 2 इथं घ्यायचे आणि हातचा 4 मांडून घ्यायचा बाजूला. आता दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा. 7चा वर्ग आहे 49 आणि या 49 मध्ये हा हातचा मिळवायचा. 49 अधिक 4 किती होतात, तर 53 होतात. 73चा वर्ग आला 5329. तर बघा, आपण अतिशय सोप्या पद्धतीने कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा हे शिकलो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.